नमस्कार मंडळींनो, स्वागत असा तुमचा आपल्या नवीन यूट्यूब व्हिडिओत. तर मंडळींनो, रोजचा व्हिडिओ आपलं घराकडे काहीतरी करताय, काही जाताय, हाय ते असं असता. पण आजचा व्हिडिओ थोडंसं वेगळा, कारण बरेच दिवस मनात होता की कंटेंट क्रिएशन करताय, डेली व्लॉगिंग करताय, तर एक व्लॉग थोडंसं युनिक असावं. आणि मंडळींनो, सांगताय तुमका पुढे वाटेत आपण खाई जाता आणि थंय गेल्यावर पण समजातच. तर व्हिडिओत शेवटपर्यंत टिकाण राहा, कारण आज आपण एक सत्कर्म करू जाता असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आपला आनंद इतरांबरोबर काय म्हणतात तो इतरांबरोबर वाटलो की तो द्विगुणित होता आणि तोच द्विगुणित करूचा एक छोटंसं प्रयत्न. तर व्हिडिओ शेवटपर्यंत राहा, बघूया आज दिवसभरात काय काय होता. चला आया, आता परत कधी येतला आमच्याकडे? कधी? पुढच्या महिन्यात? तरी थोडेसेच दिवस राहुलं. 8 दिवस आहे, मॉप नाही होय. आहे आता डॉन झाली, घराकडे गेली ना. जगांना जागा नमस्कार मंडळींनो, आतापर्यंत ना तुम्ही शितलक बऱ्याच ठिकाणी फिरताना बघितलं असतात. मग ते गडकिल्ले असंदे, देवदर्शन असंदे किंवा अशी विविध ठिकाणं. पण आज शितलाच्या ठिकाणी इला ना मंडळींनो, शितल्याक स्वप्नात सुद्धा नव्हतं वाटलं की अशा ठिकाणी शितल्या भेट देत. तर मंडळींनो, बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती आणि आज आपण इला असलदातनं 1-1.5 किलोमीटर आतमध्ये एक वृद्धाश्रम आहे, दिविजा वृद्धाश्रम. आणि त्या वृद्धाश्रमाला शितल्या भेट देऊ केला. आणि भेट देऊचं कारण म्हणजे आजपर्यंत आज मी ह्या पोझिशनला आहे तर तुमच्यामुळे आहे. आज शितल्या जा काय हा ह्या कोकणात शितल्याक जी काय लोक ओळखतात ते तुमच्यामुळे ओळखतात. तर मंडळींनो, आज 16 तारीख आहे, 16 डिसेंबर. आज माझ्या दादाचा वाढदिवस आहे आणि ह्या मेन कारण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पेड प्रमोशन चालू केला आणि त्यातनं आपल्याला जा काही इन्कम इला तर फुलाची पाकळी म्हणून आपण ह्या वृद्धाश्रमात येऊन इथल्या आजी आजोबांना जेवू घालणार आहोत. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, ते एक जे सुखद क्षण ते आपण आपल्या व्हिडिओ मार्फत टिपणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत टिकाण राहा, कारण व्हिडिओ एवढं भारी होणार आहे ना. चला तुम्हीच बघा. चल चल जा पुढे जा. जवळजवळ वय वर्ष 94 वाल्या आजी, ज्या देवगडच्याच आहेत, जोशी आजी म्हणून. अशा एकूण आता 60 आजी आजोबा. मनातलं जेपर्यंत बाहेर टाकत नाही तोपर्यंत माणूस नॉर्मल नसतो. आपण का तरुणपणात आपण म्हणतो आपण फ्रेश असतो, म्हातारपणी हेच होतं की त्यांच्या गप्पा तुम्ही ऐकाल तर फालतू गोष्टी, म्हणजे एखाद्या भाजीवर चर्चा चाललेली असते, पण त्याच्यामुळे त्यांना मानसिक आरोग्य बऱ्यापैकी त्यांचं चालतं. म्हणजे काही जण तर असे असतात की घरात पूर्ण अगदी वेड्यासारखे वागत असतात, पण इथे आल्यानंतर एक महिन्याभरात 15 दिवसात ते बऱ्यापैकी ना. आमच्या एक राऊळ म्हणून आजी आहेत, घरी गेल्यावर 3 वेळा जीव द्यायला गेल्या, कारण मुलं नाही आहेत, नवरा नाही आहे आणि पुतण्यांबरोबर राहणं त्यांना काही जमत नव्हतं. म्हणजे तर ती पण इथे आल्यानंतर ती म्हणणारच नाही कोण की तिला काही असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ते घरचे पण म्हणते ही इथे कशी व्यवस्थित. त्यांना तेच सांगितलं की प्रत्येकाच्या जी तिला अशी एक मनात भीती झाली आहे, मला कोण सांभाळणार नाही, मला कोण बघणार नाही, त्या भीतीपोटी ती अशी वागते. ती जीव द्यायला जाते किंवा काय करते किंवा जेवत नाही घरात अन्न. इथे ती पूर्ण भाजीचं कटिंग, एवढ्या 60 जणांना लागणाऱ्या भाजीचं कटिंग ती एकटी करते, कारण ती पूर्ण दिवस बिझी आहे त्याच्यात. कटिंग करते, कुठे गाणी म्हणते, नाचते. तिला तशी आवड होती, भजनाची आवड होती, ती भजन इथे करायला मिळत आहे. त्याच्यामुळे ती बिझी झाली, त्याच्यामुळे तिला तो हा वेळच नाही मिळत आहे की आपल्याला असं काय करायचं आहे. तर त्याच्यामुळे सण समारंभ सगळे साजरे करण्याचं आमचं आहे. आणि बरेच समारंभ आता आमची ह्या महिन्यात पिकनिक असेल, गेल्या महिन्यात आमची बालवाडी झाली, तर बालवाडीची आता पिकनिक आहे, सहल आहे 24 तारखेला. तर असं त्यांच्यासाठी विविध उपक्रम चालू असतात. उद्या आमचं गीत रामायण आहे, त्या दिवशी दत्त जयंतीला भजन झालं. भजन पण आता आम्ही स्वतःच आमचा स्टाफ सगळा शिकला आणि स्टाफच भजन करतो. तसं एक कार्यक्रम आहे.
साहेबांशी मी बऱ्याच वेळा सांगितलं मला दिंडी भजन ठेवायचं जेव्हा सांगता तेव्हा बुकच असते. नाही तुम्ही आम्ही जेव्हा सांगितलंय मुलांना. हा तुम्ही जेव्हा फ्री असाल ना तेव्हा मला कळवा. शक्यतो जास्त उशिरा आम्हाला हे होत नाही कारण हे सगळे तो प्रॉब्लेम आहे यांचा म्हणून मी पण मग हे केलं म्हटलं मग एखाद्या रविवारचं वगैरे दुपारचं वगैरे सांगितलं. तरी चालेल तुमच्या वेळेप्रमाणे. कधी त्यांना काय 4 ते 6 सगळी शेड्यूल्स त्यांची तशी बरं वाटतं त्यांना म्हणजे जरा काहीतरी बदल झाला काही परवा मीटिंग आहे मी बोलतो. हा सर्व काय असेल ते आजपर्यंत उद्या गीते रामायण मी 3चा टायमिंग दिलाय म्हणजे 3चा आमचं 4 पर्यंत चालू होणार पण ते 6 साडेसहा. त्याच्यानंतर आता थंडी पण वाढते. आज बघा स्टेशन पण आत घ्यायला सुरुवात केली. थंडी प्रचंडच झाली आहे म्हणजे यावर्षी. आणि आमचा हा पट्टा जास्त गार आहे कारण पाणी आहे ना सगळं आम्हाला मागून. आमच्या ह्या पट्ट्यात एक नशीब नांदगावला पाणी नाही. आता आपण देवीच्या वृद्धाश्रमात दिला आणि ते त्यांनी वृद्धाश्रमाच्या आजूबाजूच्या परिसरात सुंदर अशी झाडा वगैरे लावून शेती वगैरे रानभाज्या वगैरे लावल्याने आहेत. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या हे कोकरे काका देतील तर ऐका. सांगा थोडक्यात जे काय असेल ना तुम्ही जे काय करताय. आमचा दिविजय वृद्धाश्रम असल्ले इथे आमचा दिविजय वृद्धाश्रम आहे आणि आमच्या इथे आता सर्व आजी आजोबा जवळजवळ 60 आजी आजोबा सेवा घेत आहेत. त्यातून आमचा स्टाफ 19 स्टाफ आहे. 19 स्टाफपैकी आम्ही आमच्या उरलेल्या आवारामध्ये म्हणजे आश्रमाच्या रिकाम्या जागेमध्ये आम्ही शेती पावसाळी शेती करतो किंवा अन्य विदाऊट पावसाच्या नंतर शेतीही केली जाते. ती आजी आजोबांच्या काही आजी आजोबा निवडक आजी आजोबा असतात ते जे करू शकतात त्यांची मदत घेऊन आमचा स्टाफ त्यांच्या याच्यामध्ये मदतीने या भाजी आम्ही सर्व भाज्या म्हणजे मुळा असो किंवा पालेभाजी असो चवळी असो हे जे काही भाज्या असतात उन्हाळी भाज्या येणाऱ्या त्या सर्व आम्ही त्यांच्या सहकार्यानेच भाज्या लावल्या जातात. आणि त्याही भाज्या ह्याच भाज्या आम्ही सर्व आजी आजोबांना ज्या वेळेला निघतील तेव्हा त्यांना उत्पन्न होईल तेव्हा ते भाज्या आम्ही आजी आजोबांनाच करून घातल्या जातात. अन्नामध्ये वापरतो. इतर म्हणजे जेव्हा नसतील तेव्हा बाहेरून आणले जातात. अन्यथा ह्याच भाज्या आम्ही वापरतो. पण हे सर्व आजी आजोबांच्या सहकार्यानेच केलं जातं. ती गादी पण काढून टाकणार नाही त्याची करते. आयुष्यभर नसे झाले ना इथे सगळे शक्यतो बेडेडच पेशंट आणि हा पूर्ण बायकांसाठी आभार बहुराहले आपुले. आणि त्याच्यामुळे जो डायबिटीस ना यांचा 400-500 असतात त्यांचे पण 120 वर येतात. असलते आणि कोळशी कापू तिला बाहेर घे. तिला कशाला ठेवली ओरडायला. तू आत का गेलीस ग. तुला मगाशीच मी सांगितलेलं आज जाऊ नको ना. 2 मिनिटं ही 2 मिनिटं झाली. आषाढी एकादशीचा कार्यक्रम होता. मी म्हटलेलं यावर्षी आषाढीला आमचं काही काही फंक्शन होतं. सगळ्यांना पंढरपूरला नेणं शक्य नाही म्हणून पंढरपूरच आम्ही ते निर्माण करतो. थोडा थोडा तो वाडा गाडीच्या आधी घाल. तू इथे निघशील का. कोण येतील बाहेर.
तर मंडळींनो, मगापासून आपण वृद्धाश्रमात आतमध्ये पूर्ण फेरफटको मारला, अगदी त्यांचं किचन बघितला, त्याच्यानंतर बाहेर जेवणाची सोय, भाकरी वगैरे भाजूची ती, त्याच्यानंतर आतमधला सगळं परिसर बघितला, त्याच्यानंतर सगळ्या आजी आजोबांची एवढी छान पद्धतीनं काळजी घेतली जाताना मंडळींनो की खरंच कदाचित एखाद्या घरात सुद्धा एवढी काळजी घेतली जात नसतात. तर हे आपल्याबरोबर ताई आहेत आणि ते ॲज अ नर्स म्हणून पण काम करतात, स्टाफमध्ये आहेत. तर आपण त्यांना विचारूया की ह्या आजी आजोबांची काळजी घेताना, त्यांची सेवा करताना तुम्ही कोणत्या भावनेने करतास, किंवा ॲज अ स्टाफ म्हणून त्यांच्यासोबत ट्रीट करतास, की ॲज अ फॅमिली म्हणून त्यांच्याबरोबर तुमचा बोलण्याची पद्धत म्हणा किंवा बाकी सर्व काही हा. तर आपण तर त्यांच्या तोंडातनं ऐकूया, ठीक आहे? तर बोला ताई. नमस्कार. मी इथे नर्स म्हणून काम करते, पण असं वाटत नाही की मी स्टाफ म्हणून काम करते. माझं हे कुटुंब आहे, अशा प्रकारे मी त्यांना सांभाळ करते आणि आपलाही विरंगुळा त्यांच्यासोबत होतो. की असं वाटत नाही घरी जावं, असं पण वाटत नाही की त्यांच्यासोबतच राहावं असं. ते म्हणजे त्यांचं जे काही मनात असेल ते आम्हालाही सांगतात, मनमोकळेपणाने बोलतात. असं अनेक सेवा करताना एक आनंद वाटतो की बाबा आपण कुठेतरी एक चांगलं काम करतोय असं वाटतं. बाकी म्हणजे त्यांच्याकडनं एक चिडचिड, शेवटी आजी आजोबा चिडचिड करत हा, असतील किंवा आपण काय, ते असं कसं हँडल हा करतात? ते आम्ही म्हणजे भांडायला येतात जरा असा चालताना वगैरे, काय ग आजी असं म्हणजे टोपण नावाने हाक मारला तर ती अशी रागाने हे असं बोलायचं नाही, पण तेवढंही आम्हाला आनंद होतो. त्यांची कळ काढण्यात पण एक मजा आहे असं वाटतं. आणि ते भांडण भांडायला वगैरे येतात लगेच, पण मनात काही वाटत नाही, लगेच ते बोलून जातात. नाही आम्हीही असं हसण्यात वगैरे घालून जातो, त्यामुळे एक म्हणजे आनंदच वाटतो त्यांच्यासोबत. म्हणजे या सेवेमध्ये तुमच्याजवळ पेशन्स असणं खूप गरजेचं असतं ना. हा धन्यवाद ताई, खूप छान सांगितलं. आणि म्हणजे कुटुंबच आहे असं आम्ही म्हणतो, म्हणजे कामाला यायचं म्हणून येतो असं नाही. एक उत्सुकता असते, एक दिवस सुट्टी असली की घरी पण कंटाळा येतो, सवय झालेली असते असं. आणि एक असं समजलं की इथे येऊन की पैसा किंवा हे काही महत्त्वाचं नाही, जे आपण माणसं नमस्कार. तर आजोबा काही थोडेसे प्रश्न विचारताय, ठीक आहे? तर तुम्ही कधीपासून आहात इथे? मी 2024 पासून आहे. 2024. ऑक्टोबर 2024. अच्छा, म्हणजे जवळजवळ वर्ष आता होऊन गेलं. होऊन गेलं. तर तुम्हाला इथं कसं वाटतंय? व्यवस्थित आहे सगळं. म्हणजे इथला स्टाफ आहे, स्टाफ पण तुम्हाला व्यवस्थित आहे. स्टाफ पण व्यवस्थित आहे, मदतही चांगली असते. मी जमिनीवरती पाय ठेवून उभा राहू शकत नाही, टोटली व्हीलचेअरवरती. त्याच्यामुळे माझं सगळं काही त्यांच्या ह्याच्यामध्ये होतं व्यवस्थित. ते हे स्वतःच मला घेऊन जातात सगळीकडे, म्हणजे कुठे म्हणजे बाहेर कुठे फिरायला गेलो किंवा तरी हे बरोबर असतात आमच्या काही. म्हणजे थोडक्यात काळजी अगदी म्हणजे हां व्यवस्थित घेतली जाते. व्यवस्थित काळजी घेतली जाते. चला व्यवस्थित येतो ना तू व्यवस्थित गेलेलं आहे. मंडळींनो, आज शितल्यान असलद्यातल्या देवीच्या वृद्धाश्रमाक भेट दिल्या. अगदी बराच वेळ थंय घालवल्यान, थैल्या आजी आजोबांबरोबर गप्पा मारल्यान, विचार विनिमय केल्यान. पण मंडळींनो, एक गोष्ट मनापासून वाटतं की ही अशी वेळ ना कोणाच्याच आईवडिलांवर येऊ नये. अरे बाबा, जे आईवडील आपल्या लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात, आपला भविष्य उज्ज्वल होऊसाठी स्वतःच्या आयुष्याचा साधा विचार सुद्धा करत नाही, आणि आपण मात्र मोठे झालाव, करते धरते झालाव, 4 पैसे कमवूक लागलाव की आपल्या नजरेत आपल्यासाठी ते ओझा बनतात. म्हणून किती लाजिरवाणी गोष्ट. अरे बाबा, जर आपले आई वडील लहानपणी आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असतील ना, तर आपला सुद्धा कर्तव्य बनता की त्यांच्या म्हातारपणात आपण त्यांना फुलासारख्या जपाक हव्या, त्यांची जबाबदारी अगदी अभिमानाने स्वीकारू हवी. तर म्हणजे आता मी ज्या आश्रमात गेलेले आहे ना, त्या आजी आजोबांची अगदी उत्तम प्रकारे सेवा केली जाता. अगदी त्यांच्या सकाळी उठण्यापासून झोपेपर्यंत त्यांना जा काय हवा नको तर दिला जाता. अगदी त्यांची काळजी सुद्धा व्यवस्थित घेतली जाता. पण काहीतरी त्यांच्या मनात एक गोष्ट कायम बोचत असतात की ज्या लेकरांकडे बघून आम्ही आमच्या म्हातारपणांची स्वप्न बघितलेला, आज ती लेकरं हयात असून सुद्धा आमका मात्र निराधार केल्याने.